नमस्कार, मी श्रीकांत नरहरी मुळे, राहणार नानज, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर। माझी 1.25 एकर शेती आहे। त्याच्यात 10 गुंठ नर्सरी आहे, द्राक्षाची नर्सरी, आणि अर्धा एकर सरिता सीडलेसचा प्लॉट आहे। पूर्वी मी रासायनिक खत वापरत होतो आणि रासायनिक खताचा खर्च जास्त आणि उत्पन्न कमी, आणि जमिनीचा पोत पण खराब झाला। मी सेंद्रिय शेतीच्या शोधात होतो। गवळी साहेब आणि शिंदे साहेब यांनी मला नेटसर्प कंपनीचं बायोफिट हे औषध वापरायचा सल्ला दिला, आणि मी ते गेले 8 ते 9 वर्ष झालं वापरतोय। स्टेमरेज, शेत, NPK किट, बायो 99 हे मी सगळं मिक्स करून सोडल्यानंतर माझ्या त्या बागाची मुळी सुरुवात झाली पांढरी चालू व्हायला। पोत सुधारल्यामुळं मी रासायनिक खताचा वापर हळूहळू पूर्ण 100% कमी केला, आणि ह्या द्राक्षाच्या बागेला मी रासायनिक खतच वापरलं नाही। आता तुम्ही बघताय ह्या प्लॉटला 115 दिवस झालेत। एका झाडाला 30 ते 35 घड आहेत। एका घडाचं वजन 700 ग्रॅम ते 1 किलोपर्यंत आहे। मी स्टेमरेज आणि बायो 99 हे वापरल्यामुळं माझी बाग एकसारखी फुटली, आणि एकसारखी फुटल्यामुळं घड एकसारखं घड निघालं। त्याचं सारखं फवारणी केल्यामुळं पानाची साईज बी मोठी झाली आणि कॅनोपी भरपूर झाली। स्टेमरेज आणि बायो 99 वापरल्यामुळं आपली कॅनोपी बी जास्त झाली। कॅनोपी जास्त झाल्यामुळं आपल्याला पॉईंट जास्त मिळाला। पॉईंट जास्त मिळाल्यामुळं आपल्याला जे कमी वापरायची गरज पडली, जे कमी वापरला। आणि ह्या वराठीला जास्त क्रॅकिंगचं आहे म्हणतात लोक। आपल्याला क्रॅकिंग फक्त बायोफिटमुळं क्रॅकिंग आपलं झालं नाही, चरकलं नाही। कॅनोपी असली की काहीच होत नाही, आणि इतरांपेक्षा ह्याची फुगवण आणि शायनिंग चांगली मिळाली मला। बायोफिटची औषधं मी गेली 8 ते 9 वर्ष झालं वापरतोय, आणि माझ्या नर्सरीत आलेल्या शेतकऱ्यांनी बागेत बघून, नर्सरीत बघून ह्यांनी शेकडो शेतकऱ्यांनी वापरायला सुरुवात केली, आणि बायोफिटची औषधं 100% शेतकऱ्यांनी वापरली पाहिजे।